रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे फुलवंती. फुलवंती ही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली अलौकिक कलाकृती आहे. हीच अजरामर कलाकृती आता चित्रपट रूपात मराठी रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. मनोरंजन विश्वात स्वतःचं वेगळं स्थान असणारे पॅनोरमा स्टुडिओज आणि वेगवेगळ्या कलाकृतींमधून आपला ठसा उमटवणारी चतुरश्र अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या संयुक्त विद्यमाने फुलवंती ही भव्य कलाकृती रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री प्राजक्ता माळी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे संवादलेखन प्रवीण विठ्ठल तरडे यांनी केलं असून चित्रपटाचं दिग्दर्शन स्नेहल प्रवीण तरडे यांनी केलंय. आपल्या महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीत अनेक हिरे आहेत. त्यातलाच एक हिरा म्हणजे फुलवंती. बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेली फुलवंती ही कादंबरी माझ्या नसानसात भिनलेली आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी पहिल्यांदा ही कादंबरी वाचली तेव्हा यावर चित्रपट व्हावा अशी माझी इच्छा होती. 3 वर्षांपूर्वी सिनेनिर्मितीसाठी मी पुस्तकाचे हक्क मिळवले. अत्यंत अभ्यासपूर्ण ऐतिहासिक दाखले देत आम्ही या सिनेमावर गेली 3 वर्षे काम करत होतो, अशी भावना अभिनेत्री निर्माती प्राजक्ता माळी हिने व्यक्त केली. याच सिनेमाच्या टीझरमधील एक डायलॉग प्रेक्षकांना खूप भावला. नाचात काहींना शौक दिसतो तर काहींना कला. प्रश्न नजरेचा आहे. ती साफ असेल तर फुलवंती पण तुम्हाला दुर्गास दिसेल. हा प्राजक्ता माळीचा तोंडी असणारा डायलॉग प्रेक्षकांना भलताच आवडलाय. पखवाज आणि घुंगराच्या जुगलबंदीचं फुलवंती चित्रपटाचं लक्षवेधी पोस्टर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालं. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी आणि प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. आपल्या निर्मितीच्या प्रवासाबद्दल प्राजक्ता म्हणते की फुलवंतीसारखी दर्जेदार साहित्यकृती माझ्याकडे आल्याने मी निर्मिती म्हणून एक भव्य कलाकृती करण्यास तयार झाले. यासाठी पॅनोरमा स्टुडिओजने मला भक्कम पाठिंबा दिला. त्यातून माझा आत्मविश्वास उंचावला. फुलवंती चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांना उत्तम कलाकृती देऊ शकेन असा माझा विश्वास आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली फुलवंती ही अलौकिक कलाकृती चित्रपट रूपात आपल्यासमोर 11 ऑक्टोबरला अवतरणार आहे. चित्रपटाचे अप्रतिम सेट्स, उच्च तांत्रिक मूल्य, दमदार ऐतिहासिक व्यक्तिरेखा, त्याला तेवढ्याच धारदार संवादाची सोबत अशा भव्यतेने येणारा फुलवंती हा देखणा चित्रपट रसिकांसाठी मनोरंजनाची अपूर्व पर्वणी ठरणार आहे. पेशवाई काळातील फुलवंती नावाची सुप्रसिद्ध नर्तिका आणि प्रकाश पंडित व्यंकट शास्त्री यांची दमदार कथा असलेली आणि देखण्या कलाविष्काराने सजलेली फुलवंती मराठी सिनेसृष्टीतील भव्य दिव्य अविस्मरणीय कलाकृती ठरेल यात शंकाच नाही. याचबरोबर टीझरमध्ये भव्य सेट्स, कपडे, दागिने लक्ष वेधून घेत आहेत. मराठी सिनेसृष्टीला आपल्या सौंदर्याने भुरळ घालणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने अनेक हिट मालिका आणि चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. तिने आपल्या अभिनयाने सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. तिने स्वतःच्या बळावर एक दागिन्यांचा ब्रँड सुरू केला. सोबतच तिने स्वतःचं प्रोडक्शन हाऊस देखील सुरू केलेलं आहे. आता याच प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली एक तगडा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, तो म्हणजे फुलवंती. अभिनेता प्रसाद ओक, स्नेहल तरडे, वैभव मांगले, मंगेश देसाई, क्षितिज दाते, ऋषिकेश जोशी, सुखदा खांडकेकर, जयवंत वाडकर, दीप्ती लेले हे कलाकार दिसणार आहेत. प्राजक्ताने पोस्ट शेअर करत लिहिलं, देवाचे किती आभार मानू. फुलवंतीला अशा तगड्या कलाकारांची साथ मिळाली. गुणवंत, कीर्तिवंत, प्रतिभावंत कलावंतांच्या संगतीनं सजलेली अभिजात कलाविष्काराच्या अदाकारीने नटलेली फुलवंती आपल्या भेटीला येते जवळच्या चित्रपटगृहात 11 ऑक्टोबरपासून.